नैसर्गिक वने ही अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, सूक्ष्मजीव तसेच मौल्यवान औषधी वनस्पती, दुर्मिळ जीव यांचा साठा आहेत. त्यामुळे त्यांचे संरक्षण व जतन करणे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. वनक्षेत्रात वनवणव्यामुळे वन्यजीवांची हानी होते तसेच वनांचे नुकसान होते. वणव्याचा जंगल व्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे मौल्यवान प्रजाती, बिया, जमिनीलगतच्या वनस्पती सगळ्या जळून जातात. जंगलात पडलेले लाकूड, झाडे हे जैवविविधतेचे भंडारच आहेत. सर्व पक्षी, सरपटणारे प्राणी, इतर जीव आणि सूक्ष्मजीव हे त्याच्यावरच जगतात आणि वणव्यामुळे हे सर्व नष्ट होते. वणव्याचा स्थानिक प्रजातींना त्रास होतो आणि परक्या प्रजातींची त्या भागात यायला सुरुवात होते. कार्ययोजनेनुसार 1 वर्ष अगोदरच पूर्ण विभागासाठी फायर प्रोटेक्शन स्कीम तयार केली पाहिजे. सदर आराखड्यात आगीपासून वनांचे संरक्षणासाठी नियोजन, लागणारा निधी, नकाशा, जाळ रेषा इत्यादींचा तपशील समावेश असणे आवश्यक आहे. वणव्याची मानवनिर्मित कारणे. नवीन गवत वाढीला वाव मिळेल अशा गैरसमजाने जंगलातील गवत जाळणे. नवीन तेंदूपाने जोमाने वाढतील अशा गैरसमजाने आग लावणे. मोहाची फुले गोळा करण्यासाठी जमिनीवरील पालापाचोळा जाळणे. याचप्रमाणे जंगलात शेकोटी पेटवून त्यावर लक्ष न ठेवणे आणि जळते सिगरेटचे वा बिडीचे थोटूक तसेच फेकणे. ह्या व्यतिरिक्त जंगलात सुका बांबू एकमेकांना घासल्यामुळे पण आग लागू शकते. आग निर्माण करण्यासाठी इंधन, उष्णता आणि ऑक्सिजन हे 3 घटक गरजेचे असतात. यापैकी एकही घटक वगळला तर आग रोखता किंवा विझवता येऊ शकते. कुठल्याही इंधनाला पेट घेण्यासाठी उष्णतेची गरज असते. उष्णतेशिवाय आग लागणारच नाही. जर उष्णता वगळली, जे बऱ्याचदा पाण्याच्या वापराने होते, तर आग पेटू शकणार नाही. इंधनाशिवाय आग पेटणार नाही. तसेच ऑक्सिजन नसेल तर आग विझेल. अचानक पेटणाऱ्या वणव्यांना वाळलेले गवत, पालापाचोळा आणि लाकूड हे इंधनासारखेच. आणि समजा कधी रोपवनात आग लागलीच तर रोपे जळून जातील व केलेली सगळी मेहनत वाया जाईल. या आगारात इमारती लाकडांची थप्पी डेपोच्या सीमेलगत ठेवली आहे, जिथे खूप वाळलेले गवत आणि झुडपे आहेत. त्यामुळे जर कधी आग लागलीच तर आत ठेवलेले लाकूड जळण्याची भीती असते. आगीच्या व्यवस्थापनाचा किंवा नियंत्रणाचा एक भाग म्हणून जाळरेषा करणे आवश्यक आहे. जाळरेषा म्हणजे आग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पसरू नये म्हणून सगळा ज्वालाग्रही पालापाचोळा साफ करून तयार केलेले लांब पट्टे आहेत. जाळरेषा या 2 प्रकारच्या असतात, आतील आणि बाहेरील. बाहेरील जाळरेषा ही जंगलाच्या बाहेरील सीमेला धरून तयार करावी. बाहेरील सीमा म्हणजे विभागीय सीमा, वनपरिक्षेत्राची सीमा, वनेतर क्षेत्रालगतची वनांची सीमा. जाळरेषा वनाच्या सीमेच्या आत असावी लागते. आतील जाळरेषा म्हणजे आग थांबवण्यासाठी वनक्षेत्रात केलेले तयार पट्टे आहेत. रोपवन क्षेत्रात सीमेला व निरीक्षण पथाला आतील जाळरेषा म्हणता येते. आतील जाळरेषा आगीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. जर कधी आग लागलीच तर पाणी मिळण्याची सर्व ठिकाणे फायर मॅपवर नोंदवली असली पाहिजेत. क्षेत्र जर डोंगराळ भागात असेल तर डोंगराच्या कडावर जाळरेषा काढल्या जातात, म्हणजे आग डोंगराच्या एका बाजूहून दुसऱ्या बाजूस पसरणार नाही. जाळरेषेची रुंदी. जंगलाच्या बाहेरील सीमेवरील जाळरेषा 12 मीटर, नैसर्गिक पुनर्निर्माण झालेल्या क्षेत्राची जाळरेषा 6 मीटर, रोपवनाभोवती व रोपवनातील अंतर्गत जाळरेषा 4 मीटर, उरलेल्या कूप सीमांसाठी जाळरेषा 3 मीटर, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 12 मीटर, इमारती लाकूड, बांबू आणि जळाऊ लाकडांच्या आगारासाठी 40 मीटर, डोंगर कड्यावरच्या जाळरेषेसाठी 12 मीटर. माझ्या उजव्या बाजूला सन 2012मध्ये 10 हेक्टर क्षेत्र कंपार्टमेंट नंबर 166मध्ये रोपवन केलेलं आहे. त्यामध्ये 25,000 रोपं लावलेली आहे. रोपवनाचे चांगले संरक्षण झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवत वाढलेलं आहे. त्यामुळे आगीच्या मोसमामध्ये आग लागल्यास त्या रोपवनाला नुकसान होऊ शकते. ते होऊ नये
म्हणून आम्ही रोपणाच्या बाह्य सीमेवर जाळ रेषा कापण्याचं काम चालू केलेले आहे। या ठिकाणी आम्ही 1.5 ते 2 मीटर दोन्ही साईडला मार्गदर्शक रेषा, ज्याला आपण गाईडलाईन्स म्हणतो, त्या कापलेल्या आहे आणि त्यामधून निघणारा जो हे आहे पालापाचोळा गवत त्यांनी त्या जाळ रेषेच्या मध्यभागी टाकलेले आहे। सदरचे गवत हे वाढल्यानंतर याला आम्ही जानेवारी महिन्यामध्ये या ठिकाणी ही संपूर्ण जाळ रेषा जाळणार आहे। जाळ रेषेवर असणारे गवत आणि इतर झुडपे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कापावी, ज्यामुळे आगीचा हंगाम सुरू होईपर्यंत ती वाळून जाळण्यायोग्य होतात। जाळ रेषेवर कुठल्याही प्रकारच्या झाडाच्या वाढीला वाव देऊ नये। जाळ रेषा तयार करण्यासाठी गवत आणि झुडपं कापताना त्याच्या दोन्ही बाजूंना मार्गदर्शक रेषा कापून घ्याव्यात। मार्गदर्शक रेषेची रुंदी ही आजूबाजूच्या झुडपांच्या उंचीवर अवलंबून असावी। सगळा कापलेला झाडोरा व गवत जाळ रेषेच्या मध्यभागी वाळण्यासाठी ठेवून द्यावा। हे आपण आता 12 मीटर रुंद बाहेरील जाळ रेषेवर आहोत। इथे दोन्ही बाजूला पूर्ण वाढलेली झाडे आणि बांबूंची रांजी आहे। दोन्ही बाजूच्या मार्गदर्शक रेषा कशा कापल्या जात आहेत ते पहा। कापलेली झाडे झुडपे जाळ रेषेच्या मध्यभागी ठेवावी। हे पहिल्या वर्षातील रोपण आहे। 4 मीटरची जाळ रेषा कशी कापली जात आहे ते पहा। ही 7व्या वर्षाच्या साग रोपणाची सीमा। इथे सुद्धा त्याच पद्धतीने 4 मीटरची जाळ रेषा कापली आहे। मार्गदर्शक रेषेवरून झाडे झुडपे कशी कापली आणि मध्यभागी रचली जात आहेत ते पहा। ही आहे जंगलातील रस्त्यालगतची बाहेरील जाळ रेषा। इथे सुद्धा जंगलाच्या संरक्षणासाठी 12 मीटरची जाळ रेषा कापली जात आहे। इथे झाडे झुडपे व गवत कापायला विळ्याचा वापर करत आहेत। यासाठी विळ्याऐवजी ह्यासारखा मेकॅनिकल ग्रास कटर उपलब्ध असल्यास त्याचा सुद्धा वापर करता येईल। एकदा का कापलेली झाडे झुडपे वाळली की ती जानेवारी महिन्यात किंवा 15 फेब्रुवारीच्या आधी जाळावीत। ती जाळताना लगतच्या क्षेत्रात आग पसरू नये यासाठी कडक देखरेख ठेवावी। जाळण्यापूर्वी तयार केलेल्या मार्गदर्शक रेषा पुन्हा एकदा नीट साफ कराव्यात, जेणेकरून तिथे कुठलाही पालापाचोळा शिल्लक राहणार नाही। मार्गदर्शक रेषांची योग्य सफाई करणे फार महत्त्वाचे असते, नाहीतर वणवा जाळ रेषा ओलांडून जंगलभर पसरू शकतो। मार्गदर्शक रेषा साफ करण्यासाठी ब्लोअर्सचा उपयोग करू शकतो। ब्लोअर्स हा सर्व कापलेला पालापाचोळा आणि गवत मार्गदर्शक रेषेवरून उडवून लावतो आणि मार्गदर्शक रेषेला साफ करतो। जाळ रेषेचे सुमारे 50 मीटर लांब तुकडे तयार करून त्याचे आणखी भाग करावे। यामुळे तुकड्या तुकड्याने आणि नियंत्रितपणे जाळ रेषा जाळता येते। जेव्हा एका तुकड्यातली झाडे झुडपे जळून होतात आणि तिथली राख पूर्णपणे विझते, तेव्हाच स्टीम पुढच्या तुकड्याकडे वळते। यामुळे आगीवर पुरेसे नियंत्रण ठेवता येते। वाळलेला बांबू मशाल करण्यासाठी वापरता येतो, ज्याचा उपयोग जाळ रेषा पेटवायला होतो। जाळ रेषा पेटवताना मजुरांनी मार्गदर्शक रेषेच्या दोन्ही बाजूला ओल्या पानांच्या फांद्यांचा झाडू धरून उभे राहावे। जाळ रेषा वनरक्षक आणि वनपाल यांच्या कडक देखरेखीखाली जाळावी। मार्गदर्शक रेषेजवळ असलेल्या कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आग बाहेर पसरणार नाही यावर लक्ष ठेवावे। वाऱ्याच्या दिशेने पसरणे ही आगीची प्रवृत्ती असते।
वनरक्षक आणि मजुरांनी सतर्क राहून आगीला जाड रेषेच्या बाहेर पसरण्यापासून रोखले पाहिजे. लाकडी काटका वगैरे जळायला वेळ लागतो, ज्याची राख होऊन ती बरीच वेळ धुमसत राहते. अशा सगळ्या काटके आणि लाकडांचे तुकडे एका ठिकाणी गोळा करून पूर्णपणे जाळून टाकावे. जर ते पूर्णपणे जळले नाहीत तर नंतर वनरक्षक नसताना त्या धगधगत्या राखेतूनच पुन्हा आग लागू शकते. पूर्ण तपासा, आता कुठे विस्तू आहे का पुन्हा तपासा. उरलेल्या राखेत एकही ठिणगी शिल्लक राहू नये म्हणून ती राख मातीने झाकून टाकावी. आणि जर जवळपास पाणी असेल तर त्यावर पाणी ओतून राख भिजवून टाकावी. एक कणभर बी राहिला नाही पाहिजे विस्तू. ते टाक पाहिजे. जाड रेषा पूर्णपणे जाळल्यानंतर कुठे धगधगती राख शिल्लक नाही ना याची खात्री करण्यासाठी त्या संपूर्ण जळलेल्या जाड रेषेची वनरक्षकाने नीट तपासणी करावी. वनरक्षकाने सर्व गोष्टींची नोंद आपल्या वहीत करावी. डोंगराळ भागात जंगलाचे आगीपासून संरक्षण करण्याकरता डोंगराच्या कडावर जाड रेषा आखाव्यात, म्हणजे डोंगराच्या एका बाजूची आग दुसऱ्या बाजूस पसरणार नाही. ही इथे 12 मीटर रुंद जाड रेषा डोंगराच्या कडेकडेने जाळली जात आहे. वनपालाने झालेल्या कामाची मोजमाप करावी. मोजमाप नोंदवहीत नोंद करावी. वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी कामाची 100% तपासणी करून खात्री करावी. सहाय्यक वनसंरक्षकाने झालेल्या कामाची 20% तपासणी करावी. महत्त्वाचे, जाड रेषा 15 फेब्रुवारी नंतर जाळू नये. जाड रेषेवर वाळलेली पाने पडतच असतात. जाड रेषा परिणामकारक राहण्यासाठी पाचोळा वेळोवेळी साफ करावा. यासाठी ब्लोअर्स फार उपयोगी पडतात. घ्यायची काळजी. मजुरांनी स्वतःजवळ कायम एक पिण्याच्या पाण्याची बाटली ठेवावी. त्यांनी शक्यतो कॉटनचे कपडे वापरावेत, कारण सिंथेटिक कपडे पटकन जळू शकतात. वणव्यापासून जंगलाचे संरक्षण करण्यासाठी व लक्ष ठेवण्यासाठी तयार असलेल्या मचानांचा वापर करावा. वनरक्षक यांनी धोक्याच्या क्षेत्राची वेळोवेळी पाहणी करावी. अग्निरक्षक यांनी जंगलावर लक्ष ठेवण्यासाठी योग्य ठिकाणे निवडून तेथे मचान बांधावे, ज्यामुळे जंगलातील देखरेखीचा भाग त्यांच्या दृष्टिक्षेपात राहील. वॉटर जेटची सुविधा उपलब्ध असल्यास त्याचा उपयोग जाड रेषा घेताना करता येईल. महाराष्ट्र वन नियम 1982 आगीपासून वनांचे संरक्षण. वनक्षेत्राच्या सीमेपासून 1 किलोमीटर अंतरापर्यंत जाळ पेटवण्यास लोकवस्तीचे क्षेत्र वगळून प्रतिबंध करण्यात आला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या परवानगीशिवाय अशा वनालगतच्या परिसरात जाळ पेटवणे गुन्हा आहे. वनक्षेत्रापासून 1 किलोमीटर अंतराबाहेर सुद्धा जाळ पेटवण्यापूर्वी ती वनक्षेत्र परिसरात पसरू नये म्हणून किमान 10 मीटर रुंदीचा अग्निसुरक्षित पट्टा सफाई करून व अग्निरक्षक नेमून वनसुरक्षित राहील याची दक्षता घ्यावी. एका सप्ताहाची पूर्वसूचना जवळच्या वनाधिकाऱ्यास दिल्याशिवाय वनक्षेत्रापासून 1 किलोमीटर अंतराच्या आत राखेचे खत करण्यास कोणीही जाळ पेटवू नये. 1 किलोमीटर परिसरात जाळ वा भट्टी पेटवण्यापूर्वी अशा स्थळाच्या सर्व बाजूंनी 10 मीटर रेषा स्वच्छ करावी, ज्यामुळे जाळ त्या रेषेबाहेर पसरणार नाही. याशिवाय वाऱ्याने आग पसरू नये याची सुद्धा जाळ पेटवण्यापूर्वी काळजी घेतली पाहिजे. गवत, वाळलेली पाने, जळाऊ लाकूड, इमारती लाकडे, बांबू असे गोळा करणाऱ्या व्यक्तींनी असे वनोपज वनक्षेत्रापासून जवळच अंतरावर साठा करून ठेवू नये, ज्यामुळे अशा साठ्यास आग लागल्यास ती वनक्षेत्रात पसरण्याचा धोका संभवणार नाही. संयुक्त वनव्यवस्थापन समिती कार्यरत असलेल्या ठिकाणी आगीपासून वनाचे संरक्षण सदर समितीमार्फत करण्यात येते. भारतीय वन अधिनियम 1927 कलम 79 नुसार राखीव अथवा संरक्षित वनातून कोणतेही वनोपज निष्कासन करण्याचा, गुरे चरायचा अगर अन्य हक्क व सवलत देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने
वनक्षेत्रात आग लावली असल्याचे समजताच त्याची माहिती जवळच्या वनाधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यास देऊन आग विझवण्यास मदत करणे बंधनकारक आहे. वने ही सार्वजनिक मालमत्ता असून वनालगत राहणाऱ्या स्थानिक लोकांना उपजीविकेसाठी वनापासून सतत लाभ मिळतो. त्यामुळे लोकांमध्ये वनसंरक्षण व संवर्धन करण्यासाठी जागृती करणे जरुरी आहे.